नमस्कार यूट्यूब फॅमिली, प्रमिला रेसिपी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज खूप दिवसानंतर मी पोहे बनवली आहे। तर पोहे घेतले आहे, शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवे मिरच्या, लसूण आणि कांदा। तर मी हे ते कढई मध्ये मी शेंगदाणे भाजून घेत आहे आणि कमी गॅसवरती। तोपर्यंत इकडे मी 3 हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून घेत आहे। तर ठेचणे झालेलं आहे, बघू शकता। हिरव्या मिरच्या मी कमीच टाकल्या कारण लहान लेकरांना ते खाणार नाही पोहे, म्हणून मी कमीच टाकली। तर हा कांदा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला बारीक चिरून घेतलेला आहे। आणि कढीपत्ताही मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बाहेर थोडं छोटंसं झाड होतं, तिथून आणलं मी माझं कढीपत्त्याचं। तर त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि इकडे आपले शेंगदाणे बघू शकता असे थोडेसे फ्राय झालेले आहे चांगले, त्यांना काढून घेते आणि त्यामध्ये मी तेल टाकून देत आहे। तेल चांगलं गरम झालं तेव्हाच मोहरी टाकायची, तेव्हा ती तडतड होते आणि थंड तेलामध्ये मोहरी नाही टाकायची। तर कडकड झाल्यावरतीच मोहरी आणि जिरा टाकला। ते फ्राय झाल्यानंतर मी हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि कांदा यांना मी टाकून चांगलं परतून घेत आहे। बघू शकता असं एकामध्ये टाकून दिलं कारण तेल जास्त कडक होतं। तर असंच त्याला पूर्ण फ्राय होऊ द्यायचं आणि नंतर ही भिजलेली पोही टाकायची। बघू शकता पूर्ण पोही टाकली आणि त्यानंतर मी हळद टाकत आहे 1 चम्मच आणि भाजलेले शेंगदाणे आणि चवीनुसार हे शेंगदाणा मीठ आहे चवीनुसार टाकून देत आहे। तर बघू शकता अशा प्रकारे त्यांना चांगलं हलवून घेते। तर शेंगदाणा नमक हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं, बीपी कंट्रोलसाठी पण चांगलं असतं, म्हणून मी कंटिन्यू शेंगदाणा नमकच यूज करत असते। तर आता यामध्ये मी थोडीशी आपली कोथिंबीर बाकी आहे, तर कोथिंबीरही वरतून टाकते तेव्हा आपली पूर्ण चांगली पोहे होईल। तर बघू शकते अशी माझी पोहे तयार झालेली आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पोहे कशी झाली ते। तोपर्यंत धन्यवाद।